Very good morning. In today's lecture, we are going to discuss safeguard and its mechanism. This is our paper engineering control of hazard, in which we discussed what is mean by hazard, what is mean by risk, how to calculate that risk, okay, which is generally represented as a HIRA, HIRA. You have to memorize all the short forms of safety regarding. सेफ्टी मध्ये वापरलेले प्रत्येक शॉर्टकट तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. म्हणजे काय की सेफ्टीमध्ये आपण जनरली कुठली टेक्निक यूज करतो त्याच्यासाठी काही शॉर्ट फॉर्म्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल पीपीई, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, पीपीई, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, ओके. त्याच्यानंतर hazard operating, hazards and operating problems, ऍक्च्युली हा त्याचा लॉंग फॉर्म आहे, ओके. त्याच्यानंतर जो आपल्याला झाला तो हिरा, HIRA, हिराचा लॉंग फॉर्म काय आहे तर हजार्ड आयडेंटिफिकेशन, म्हणजे हजार्ड शोधायचं आहे आपल्याला, अँड रिस्क असेसमेंट. रिस्क असेसमेंट मग आपण हजार्ड आयडेंटिफाय केला आणि त्याची रिस्क असेसमेंट केली. रिस्क कशी काढली, लायकलीहूड घेतलं आणि आपण काय घेतला, कॉन्सिक्वेन्सेस घेतला. की लायकलीहूड म्हणजे काय की ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, ओके, आणि त्याच्यापासून किती इंजरी होऊ शकते त्याला कॉन्सिक्वेन्सेस म्हणतो आपण. आणि या दोघांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपल्याला रिस्क मिळते. मग त्याला कंट्रोल करण्यासाठी काय मेजर्स वापरले जातात ते आपण मेन्शन आउट करायचे. काल आपण जो चार्ट पाहिला तो तुमच्या लक्षात आहेच. इन लास्ट लेक्चर वी डिस्कस ऑफ द चार्ट प्रॉपर, ओके. वी टेक अ मशीन, we take a hazard regarding of that machine, then we calculate the likelihood and consequences, then risk, okay, and we minimize that risk or minimize that hazard, we use safety guarding. All these points we are discussed before. Now actual safeguarding मध्ये आपल्याला किती टाइप मध्ये जायचं आहे हे आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, मी आता तुम्हाला आपली पीडीएफ दाखवतोय, तर त्या पीडीएफ द्वारे आपण डिस्कस करणार आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. शिवाय आपण काय करणार आहे, प्रॉपर अंडरस्टँडिंग करून घेणार आहे. या नोट्स लिहायच्या आहेत बरोबर तुम्ही, ओके. तुमच्या स्क्रीनवर बघा एक पीपीटी आलेली आहे. काल आपण हे डिस्कस केलं होतं, रिस्क असेसमेंट सर्वे, ओके. हा पूर्ण काढला होता आपण मशीन रिस्क असेसमेंट सर्वे. हिरा आधी आपण हजार्ड शोधतो. काय शोधतो, हजार्ड, ओके. नंतर मशीन त्याचे किती टाईपचा हजार्ड आहे, आणि नंतर आपण काय केलं बाळ, त्याला आपण काय केलं, कॉन्सिक्वेन्सेसला नंबर दिले, नंतर लायकलीहूडला नंबर दिले आणि मल्टिप्लाय केलं. बाळांनो हे फार महत्वाचं आहे, द एस्टिमेट लेवल ऑफ रिस्क, ओके. आणि मग आपण काय केलं की त्याच्यासाठी रिकमेंडेड प्रोसिजर टू इलिमिनेट दॅट रिस्क, आपण प्रोसिजर इलिमिनेट केली. मग नोट दिल्या काही, आणि इथं आपण, आणि याच्यासाठी आपण हेरिंचीचा काय वापरतो, मेथड वापरतो. मी ही तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. काल मला विचारलं होतं आपल्या एका स्टुडंटनी की सर हे एक्सप्लेन कसं करतात. तर सिंपल आहे बाळांनो, इलिमिनेशन ऑर सबस्टिट्यूशन हा पहिला आपला पॉइंट ऑफ व्ह्यू असणार आहे. हा जर नसेल तर आपण इंजिनिअरिंग कंट्रोल करणार, त्याच्यापेक्षा अवेअरनेस करणार, ट्रेनिंग अँड प्रोसिजर करणार, आणि शेवटी काय देणार, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स देणार. हे त्याचे पॉइंट्स आहेत. हे वाचून घ्यायचे तुम्ही चांगले.
आज आपण जाणार आहे ऍक्च्युअली पॉइंटकडे. पॉइंटचं नाव आहे सेफगार्ड. बघा, ए सेफगार्ड इज ए सोल्युशन. हे सोल्युशन आहे or combination of solutions that eliminate or reduce the risk of exposure to hazardous moving part or other harmful condition. एक्सपोजर शब्दाचा अर्थ काय आहे की एखाद्या गोष्टीच्या सानिध्यात येणे. आपण हजार्डस मुव्हिंग पार्टच्या किंवा हार्मफुल कंडिशनच्या सानिध्यात येतोय. वर्कर हा सानिध्यात येतोय, बरोबर आहे का? आणि याच्यापासून त्याला रिमूव्ह करण्यासाठी, इलिमिनेट करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी आपण काय वापरतो? सेफगार्ड वापरतो. दिस इज द सेफगार्ड्स डेफिनेशन. यू हॅव टू राईट दिस डेफिनेशन. अ सेफगार्ड इज ए सोल्युशन और ए कॉम्बिनेशन ऑफ सोल्युशन. एक सोल्युशन असेल नाही तर खूप सारे सोल्युशन्स असतील. that eliminate or reduce the risk of exposure to hazardous moving parts or other harmful condition is called as safeguard. मग सेफगार्ड किती कसे असतात? सेफगार्ड्स रेंज फ्रॉम फिक्स्ड बॅरियर गार्ड and safeguard devices to safe work procedure and personal protective equipment. बघा, बॅरियर गार्ड हे मोस्ट इफेक्टिव्ह आहे आणि सगळ्यात कमी इफेक्टिव्ह काय आहे? पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. सी द हेरिंचीज ऑफ सेफगार्डिंग सोल्युशन ऑन पेज नंबर 18. मी तुम्हाला सांगितलं पाक लास्ट कधीही मी सांगतो पीपीई. दिस इज द मोस्ट least usable, your least solution of any problem. आपण पीपीई कशासाठी वापरतो बाळांनो? तर पीपीई आपण वापरतो की जर ऍक्सिडेंट झाला तर वर्करला कमी इजा व्हावी, बरोबर. ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून आपण यूज करत नाही ते, बरोबर आहे. मग ही बघा त्याचं क्लासिफिकेशन ऑफ सेफगार्ड आहे. गार्डचं हे नाहीये. मी पुन्हा सांगतो, देयर इज अ डिफरन्स बिटवीन गार्ड अँड सेफगार्ड. सेफगार्ड इज द प्रोसिजर टू इलिमिनेट द रिस्क और हजार्ड फ्रॉम द वर्कर और टू द वर्कर. देर आर 6 जनरल वेज टू सेफगार्ड मशिनरी अँड इक्विपमेंट. आपल्याला मशीन सेफ बनवायची. सेफगार्डचा अर्थच आहे बाळांनो, सेफ गार्ड म्हणजे काय आहे बाळ? आपल्याला काय करायचंय तर मशीन सेफ बनवायची आहे. इज दॅट क्लिअर? मग यासाठी मी बॅरियर गार्ड वापरू शकतो, सेफ गार्डिंग डिव्हायसेस वापरू शकतो, लोकेशन सेटिंग वापरू शकतो, अवेअरनेस मीन्स म्हणजे काय, मी त्याच्यावर अवेअरनेसचे बोर्ड लावू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं मशीन आहे की ज्याला इलेक्ट्रिक शॉक लागायचा आपल्याला धोका आहे किंवा एक रोटेटरी पार्ट आहे जो हार्म करू शकतो एखाद्या व्यक्तीला, तर आपण तिथं काय करू शकतो बाळांनो? आपण त्यांना तिथं बोर्ड लावू शकतो की धिस मशीन इज हजार्डस फॉर इलेक्ट्रिकल पर्पज. ओके, यू हॅव टू use proper method or obey the proper method to operate that machine. Is that clear? मग आपण बॅरियर गार्ड्स बघणार आहे, सेफ गार्ड बघणार आहे, लोकेशन, अवेअरनेस मीन. मग आपण प्रॉपर ट्रेनिंग देऊ शकतो. आणि लास्टला काय येतं बाळांनो? तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. ओके, मग यातलं पहिला पॉइंट बघणार आहे आपण बॅरियर गार्ड्स. बॅरियर गार्ड्स आर द फिक्स्ड गार्ड्स. दीज आर fixed, they are not movable. They will isolate the machine or the hazardous part from the worker. वर्कर पासून काय करतात? तो hazardous part आहे तो आयसोलेट करतात, लांब नेतात. बघा, a common requirement of all barrier guards is that they physically prevent, बघा हे शब्द, physically prevent a worker from a reaching around, ओव्हर, अंडर अँड थ्रू द गार्ड. म्हणजे आपण त्या हजार्डस पार्ट पर्यंत ना वरून पोचू शकतोय ना आपण अंडर म्हणजे खालून पोचू शकतोय किंवा साईडनं पोचू शकतोय, बरोबर आहे. अँड टू द डेंजर एरिया. अनलेस इंटरलॉक विथ द कंट्रोल सिस्टीम, अ बॅरियर गार्ड मस्ट बी सिक्युअर्ड विथ द लिस्ट वन फास्टनर रिक्वायरिंग अ टूल फॉर रिमूव्हल. समजतंय का बाळा? काय होतं की इंटरलॉक जर असेल तर सिस्टीम चालू होते.
बरोबर आहे. प्रॉपरली डिझाइन्ड अँड इन्स्टॉल्ड बॅरियर गार्ड्स प्रोव्हाइड द मोस्ट इफेक्टिव्ह प्रोटेक्शन टू द वर्कर. बघा, तर सगळ्यात महत्वाचं कुठलं गार्ड आहे तर फिक्स गार्ड आहे. फिक्स्ड बॅरियर गार्ड्स आर द फर्स्ट चॉईस ऑफ इंजिनिअरिंग कंट्रोल. कायम पहिली चॉईस असते. आपण 1 नंबरलाच ठेवलाय ना त्याला. बरोबर आहे. आपण याचा शॉर्ट फॉर्म तयार करू शकतो की क्लासिफिकेशन ऑफ सेफगार्ड काय बाळांनो, BSLATP. आपण याचा वर्ड तयार करू शकतो. काय वर्ड तयार करू शकतो? BSLATP. हे तर लक्षात राहिलं तर झालं, मग काय अवघड नाहीये. B फॉर बॅरियर गार्ड, बरोबर आहे का. S फॉर सेफ गार्डिंग डिव्हाइसेस. ओके, किंवा बॅरियर डिव्हाइसेस सुद्धा म्हणतो आपण त्याला. म्हणजे ते सुद्धा बॅरियरच असतात, पण त्याच्यामध्ये सेन्सर्स आणि हे वापरलेलं असतं, इलेक्ट्रिक डिव्हाइसेस वापरलेले असतात. L फॉर लोकेशन, A for awareness, T for training and P for PP. BSLATP. ओके, मग यातलं बॅरियर गार्ड आपण बघतोय. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट और मोस्ट युजेबल इंजिनिअरिंग कंट्रोल फॉर एनी हजार्ड प्रोटेक्शन और रिस्क प्रोटेक्शन of engineering control to keep the workers from the contacting hazardous moving parts or containing harmful fluids or projectiles, particularly when access is not normally required during the operation. Fixed guard हा शब्द फार महत्वाचा आहे बाळांनो. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. Fixed barrier guard must be secured with at least one fastener requiring a tool of removal. हो, आपल्याला काय करावं लागतं, त्याचा एक ते रिमूव्ह करण्यासाठी एक काय द्यावा लागतो, पॉइंट द्यावा लागतो, कारण की आपल्याला त्याचं मेंटेनन्स करायचा असतो. वेन बॅरियर गार्ड मस्ट बी मूव्ड aside to enable a worker to access a point of operation or feed point during the normal production work. Okay, the guard must be interlocked to disable the control system until the guard is put back in the place and control system is reset. मी हेच म्हणतोय बाळांनो, जर ते गार्ड रिमूव्ह केलं तर मशीन बंद असणार आहे आपलं. बरोबर आहे का. जेव्हा आपण ते गार्ड पुन्हा लावू तेव्हाच मशीन चालू होईल. ओके, सम बॅरियर गार्ड्स आर ऍडजस्टेबल. काही गार्ड्स ऍडजस्टेबल असतात. फॉर एक्झाम्पल, आपणाला काय करायचंय की एका मशीन मध्ये लोड फेड करायचंय. ओके, एखादं मशीन आहे, याच्यामध्ये मला लोड फीड करायचंय, पण इथं बॅरियर गार्ड आहे. आपण लोड फीड करू शकतोय का? नाही. असं आहे की दरवेळी तेवढ्याच अमाऊंट ऑफ लोड द्यावा लागेल असं काही नाही. कधी कधी आपल्याला काही ठिकाणी कमी लोड द्यावा लागतो, काही ठिकाणी जास्त लोड द्यावा लागतो. ओके, इनपुट दिलं तरच आउटपुट येणार ना. मग आपण जेव्हा इनपुट देताना जर आपल्याला साईज चेंज करायची असेल तर वी कॅन ऍडजस्ट इट. दॅट बॅरियर गार्ड शुड बी ऍडजस्टेबल, which is called as adjustable barrier guard. जर ते इलेक्ट्रॉनिकली जर ऍडजस्ट होत असेल तर त्याला सेल्फ ऍडजस्टेड बॅरियर गार्ड म्हणणार. म्हणजे ऍज पर लोड द सेन्सर सेव्स द क्वांटिटी ऑफ लोड. सेन्सर काय करतात, लोडला सेन्स करतात आणि मग आपल्या मनानं ते बॅरियर गार्ड ओपन होतंय पाहिजे एवढं, विच इज कॉल्ड एज सेल्फ ऍडजस्टिंग बॅरियर गार्ड. दीज आर बॅरियर गार्ड. ते काय करतायत की वर्कर्सला हजार्डस पार्ट पासून किंवा मुव्हिंग पार्ट पासून लांब ठेवतात. दॅट इज द कन्सेप्ट. ओके, त्याच्यामध्ये 2 पार्ट आले. ओके, एक म्हणजे 3 ऍक्च्युअली. बॅरियर गार्ड तर एक आहेच फिक्स्ड बॅरियर गार्ड, त्याच्यानंतर ऍडजस्टेबल गार्ड आला आणि तो जर इलेक्ट्रॉनिकली ऑपरेट होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार, सेल्फ ऍडजस्टेड बॅरियर गार्ड. सिंपल. Some barrier guards are adjustable to allow the material of varying thickness to the fed into the machine. Some guards are attached to the tooling or dies to fit into the machine. These are special type of barrier guard called as die enclosure guards. जे डायला
अटॅच्ड असतात, टूलिंग सिस्टीमला अटॅच्ड असतात, त्यांना डाय एन्क्लोजर गार्ड्स म्हणतात. द कॉमन रिक्वायरमेंट ऑफ ऑल बॅरियर गार्ड्स, ह्या पॉइंट आपल्याला लिहावा लागेल. द कॉमन रिक्वायरमेंट ऑफ ऑल बॅरियर गार्ड इज दॅट दे प्रिव्हेंट ए वर्कर फ्रॉम रिचिंग अराउंड ओव्हर अंडर द थ्रू द गार्ड टू ए डेंजर एरिया. हा तर विषयच नाही, सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यापासून आपण काय करू शकतो, अराउंड आणि वरून अराउंड कुठूनच आपण त्या डेंजरस पार्ट पर्यंत जाऊ शकत नाही. मग आता तुम्हाला हे बॅरियर गार्ड कुठं बघायला मिळतील, आता हे सेल्फ गार्डिंग डिव्हाइसेस आहे सेकंड पॉइंट. पण आधी आपण बॅरियर गार्ड थोडंसं बघूया. हा असतो बॅरियर गार्ड बघा बाळांनो. आता सगळ्यांनी पहा, हे डिवाइन मोटर आहे बरोबर, इथं मोटर फिरते, याच्यामध्ये कन्व्हेनिंग बेल्ट आहे बरोबर, आणि एक काय आहे, 2 पुली आहेत बरोबर आहे का. या पुलीच्या अराउंड काय होतोय, हा बेल्ट फिरतोय. आता ऍक्च्युली आपल्याला या बेल्ट पासून धोका आहे, कारण की याला नॅगिंग पॉइंट असतो, नीप पॉइंट असतो बरोबर, स्नॅगिंग पॉइंट असतो, आणि त्या ऍक्सिडेंट होऊ शकतात. मग काय केलं, याला बॅरियर टाकलं आहे का, हे फिक्स बॅरियर. बरं, याला आता याचा मेंटेनन्स करायचा आहे, याला ऑइलिंग करायचं आहे, किंवा याचा बेल्ट जर खराब झाला तर बेल्ट रिमूव्ह करायचा आहे, काहीतरी काम असणार आहे मला. ते करण्यासाठी काय करावं लागेल, मला याला ओपन करावं लागेल बरोबर आहे. ओपन करण्यासाठी मला एक त्याचं ओपनिंग दिलं पाहिजे, आणि ते ओपन करण्यासाठी एक टूलची गरज आहे, फास्ट हँड टूल म्हणतात त्याला. जो हा पॉइंट होता आपला मगाशी, मी तुम्हाला म्हटलं की दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑल्सो. A fixed barrier guard must be secured with at least one fastener requiring a tool for removal. एक आपण काय करतो, तिथं रिमूव्ह करण्यासाठी टूल वापरतो. समजतंय बाळांनो. हा, आता इथं फिक्स्ड पॉवर ट्रान्समिशनल गार्ड आहे का, हा याला आपण फिक्स्ड म्हणतोय, कारण की हा फिक्स केलाय एका जागेवर. बल्ट अँकरिंग गार्ड टू द फ्लोअर, फ्लोअरला फिक्स केलाय. ऍक्सेस टू द बेल्ट अँड पुली प्रिव्हेंटेड बाय द गार्ड, मी तर आत जाऊ शकत नाही. दॅट इज द कन्सेप्ट, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ ए फिक्स गार्ड. हा, अंडरस्टँड होतीये बाळांनो. नंतर सेकंड आहे ऍडजस्टेबल गार्ड, ऍडजस्टेबल बँड सॉ गार्ड, ऍडजस्टेबल पॉवर प्रेस फीड गार्ड. आता बाळांनो, एक कॉमन सेन्स आहे, इथं मला काय करायचं आहे, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आत टाकायचे आहेत ना बाळांनो. हे काय ना, आपल्याला आता हा कट करायचा आहे, सॉ आहे ना, हा बँड सॉ गार्ड आहे. आता हे व्हील गार्ड याला लावलेले आहेत, ओके. ब्लेडला सुद्धा याच्या गार्ड आहे का, ओके. पण हे मी वर खाली करू शकतो, हे काय करू शकतो, वर खाली करू शकतो, पाहिजे एवढं ऍडजस्ट करू शकतो. काय ऍडजस्ट करू शकतो, कारण की येणारा लोड काय आहे, व्हेरिएबल आहे बरोबर आहे. आणि इथं बाळांनो बरोबर मशीन बघा, हा प्रेस आहे, ऍडजस्टेबल पॉवर प्रेस फीड गार्ड. इथं पॉवर प्रेस मशीन आहे, त्याच्यात मला हे टाकायचं आहे, तर याच्या बरोबर बघा हे सगळं गार्डिंग केले का गार्डिंग, म्हणजे इथं हात जाण्याचे चान्सेस आहेत का, अजिबात नाहीत. आणि याच्या साईज नुसार काय केलंय, त्याला जागा सोडली आहे फक्त, म्हणजे जे मुव्हेबल पार्टिकल आहेत तेवढेच आत जाणार आहेत बाळांनो. लक्षात येते का. हा सेल्फ ऍडजस्टेबल आहे बाळांनो, हा सेल्फ ऍडजस्टेबल आहे. तुम्ही जर सॉ मशीन बघितली तर जर रॉंग असेल तर रॉंग असल्यानंतर काय होतं, गार्ड काय होतो, पुढे पडतो. ऍक्च्युली हा मागं वळू शकतो आपण आतून ह्या नॉबनी बरोबर आहे. पण जेव्हा तो त्रास द्यायला लागतो किंवा प्रॉपर हँडलनी पकडला नसेल आपण, तर मात्र काय होतं, हा गार्ड परत खाली येतो. हा कशासाठी असतो, की जे उडणारे पार्टिकल्स आहेत, आता हे कट केल्यानंतर खाली उडतं भरपूर, डोळ्यावर उडू शकतं. जे कटिंग पार्टिकल आहेत त्याला आपण फ्रॅगमेंट्स म्हणतो, ते डोळ्यात जाऊ शकतात, त्यासाठी हे गार्ड्स आहेत का. मग हा सेल्फ ऍडजस्टिंग आहे. पण याचा तोटा काय होतो माहिती आहे का, हा राईट हँडेड पीपलसाठी तयार केलेला आहे. म्हणजे एखादा लेफ्ट हँडेड पीपल जर हा वापरायला लागला तर त्याला थोडासा त्रास होतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट ए फिक्स्ड गार्ड. समजतंय का बाळ. Fixed barrier guards must be designed to prevent access to danger area by reaching around, under, through and over. हे मगापासून आपण 2-3 वेळा म्हटलं बरोबर. ऑटो, त्यासाठी काय शब्द लिहिलाय, शॉर्ट फॉर्म ऑटो. प्रिव्हेंट द ऍक्सेस ऑफ डेंजर एरिया फ्रॉम ऑल डायरेक्शन्स, अराउंड, अंडर, थ्रू अँड ओव्हर. ऑटो
नॉट क्रिएट ऍडिशनल पिंच पॉइंट ऑर अदर हजार्ड, असा तो नसावा की नवीन काहीतरी पिंच पॉइंट किंवा अदर हजार्ड तयार करतोय. सेफली कंटेन ब्रोकन पार्ट्स, सेफली कंटेन ब्रोकन पार्ट, जर एखादा पार्ट ब्रोक झाला तर तो काय राहील, आतच राहील. बी सिक्युअर बाय ऍटलिस्ट वन फास्टनर रिक्वायरिंग अ टूल फॉर रिमूव्हर, एक तरी त्याला फास्टनर रिक्वायरिंग टूल पाहिजे, नाहीतर कोणीही त्याला ओपन करू शकतोय. अनलेस प्रॉपरली इंटरलॉक विथ द मशीन कंट्रोल सिस्टीम, जर मशीन कंट्रोल सिस्टीमला काय केला पाहिजे, तो अटॅच केला पाहिजे, म्हणजे ओपन केल्यानंतर तो चालू नाही झाला पाहिजे मशीन. अलाव फॉर सेफ लुब्रिकेशन अँड मायनर ऍडजस्टमेंट, आपल्याला त्याला सारखं ऑइलिंग वगैरे करावं लागतं, बरोबर आहे का, मायनर ऍडजस्टमेंट करावे लागतात, त्याच्यासाठी अलाव पाहिजे. फिक्स गार्ड शुड बी ऑफर गुड विजिबिलिटी टू फीड पॉइंट, ऑफर गुड विजिबिलिटी टू फीड पॉइंट, स्टँड अप टू नॉर्मल वियर अँड टियर, मीट नॉर्मल प्रोडक्शन अँड क्वालिटी नीड, बी डिफिकल्ट टू मॉडिफाय ऑर डिफीट. इज दॅट क्लिअर? दॅट इज द ऑल पॉइंट्स. समजते बाळांनो? आता आपण उद्या घेणार आहे ते कोणतं, आज आपण काय बघितलं, फिक्स बॅरियर गार्ड बघितले, त्याचे डायग्रॅम्स पाहिल्या आणि त्याचे रिक्वायरमेंट्स पाहिले, त्याचे काय पाहिले, रिक्वायरमेंट्स. ओके, उद्या आपण बघायचं सेकंड पार्ट यातला, तो म्हणजे सेफ गार्डिंग डिव्हाइस, सेफ गार्डिंग डिव्हाइस, नंतर सेफ गार्ड बाय लोकेशन, नंतर वॉर्निंग, नंतर ट्रेनिंग आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. उद्याच्या दिवसात हा तिन्हीचा पण पार्ट संपेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, थांबूया.